ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तिवसा परिसरात मोठी कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक उघडकीस आणली आहे। या कारवाईत सुमारे 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे। त्याच मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की नागपूरवरून तिवसाकडे MH01 CV 6282 क्रमांकाच्या अशोक लेलँड ट्रकमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात आहे। या माहितीच्या आधारे तिवसा येथील सुमित हॉटेल समोर सापळा रचून ट्रक अडविण्यात आला। झडती दरम्यान ट्रकमध्ये बाजीराव पान मसाला व मस्तानी सुगंधित तंबाखूचे 130 मोठे नायलॉन पोते आढळून आले। या गुटख्याची किंमत 39 लाख रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला 16 लाख रुपयांचा ट्रक देखील जप्त करण्यात आला। अशा प्रकारे एकूण 55 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। या प्रकरणी अब्दुल रफीक, अब्दुल शब्बीर व अरशद खान रहमत खान या दोघांना अटक करण्यात आली आहे। अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण करत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।